तुमचे सासू सासरे कुठे असतात, तुमच्या सोबत राहत नाहीत का, तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे का, तुमच्या दोघांची कास्ट कोणती आहे, म्हणजे लव्ह मॅरेज केले तर तुझी मम्मी पप्पा तुला बोलतेत का. हाय गाइज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की सगळ्यांना एवढे काही प्रश्न पडलेले आहेत आमच्याबद्दल, आमच्या फॅमिलीबद्दल, आणि प्रत्येकाला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणं शक्य नाही. कारण प्रत्येक जण माझ्या प्रत्येक व्हिडिओवर तसेच लाईव्हवर कमेंट करते आणि आपले आपले प्रश्न विचारते. आता सगळ्यांना तर सांगणं शक्य नाही, म्हणून सगळ्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की सगळ्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे भेटतील. तर मग आता बघूया आपण सगळ्यांचे काय काय प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे का. तर हो, चिमणीच्या पप्पाचं आणि माझं लव्ह मॅरेज आहे. आमच्या राहण्यावरून तुम्हाला थोडाफार जजमेंट आलाच असेल की ह्यांचं लव्ह मॅरेज आहे बहुतेक. हो, आता लव्ह मॅरेज म्हटलं की पहिला प्रश्न पडणारा म्हणजे तुमच्या दोघांची कास्ट कोणती आहे. तर आमचं म्हणजे अदर कास्ट लग्न आहे, त्यामुळे माझं 96K म्हणजे 96 कोळी मराठा आहे मी, आणि चिमणीचे पप्पा जय भीम आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लव्ह मॅरेज केले तर तुझी मम्मी पप्पा तुला बोलतेत का. तर मला वडील नाही आहेत, मम्मी आहे. मम्मी माझी बोलते मला, म्हणजे एक्सेप्ट म्हणजे फक्त बोलते, काय मी अजून मम्मीला भेटाय वगैरे गेलेलं नाही, आणि त्याच्यानंतर आमचं काही भेटणं वगैरे नाही झालं. आणि अदर कास्ट असल्यामुळे म्हणजे अलाउड नाही आहे भेटायला. बस. नंतरचा प्रश्न की तुमचे सासू सासरे कुठे असतात, तुमच्यासोबत राहत नाहीत का. तर मला सासू सासरे नाही आहेत. चिमणीचे पप्पा लहान असताना त्यांचे मम्मी पप्पा एक्सपायर झालेले आहेत, त्यामुळे मला सासू सासरे नाही आहेत. मग सासू सासरे नाही आहेत तर मग तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही कोण कोण असता. तर आमच्या फॅमिलीमध्ये मी, चिमणीचे पप्पा, चिमणी, आणि चिमणीच्या पप्पांचा एक लहान भाऊ आहे, पण तो लातूरच्या अनाथ आश्रमामध्ये असतो. तर सध्या मग आम्ही तिघेच आहोत. त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे. तर आम्ही लातूर निलंगा इथले आहोत, पण आम्ही आता सध्या राहायला कामासाठी मुंबईला असतो. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत. तर आमच्या लग्नाला ना 3 वर्ष पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. सगळ्यांना सगळ्यात जास्त प्रश्न पडलाय की तुमच्या दोघांचं शिक्षण किती झालेलं आहे. तर माझी 12वी झाले. काही कारणामुळे मी पुढचं शिक्षण घेऊ नाही शकले, म्हणजे तब्येत वगैरे अशा प्रॉब्लेममुळे माझं पुढचं शिक्षण नाही झालं. आणि चिमणीच्या पप्पांचं काही शिक्षण नाही झालेलं, कारण त्यांची आई वडील नसल्यामुळे ना त्यांना शिक्षण घेता नाही आलं. त्यांनी लहानपणापासूनच काम करतायत, हॉटेल लाईन वगैरे असं त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं शिक्षण वगैरे काही नाही आहे. तुमच्या दोघांचं स्वतःचं घर आहे का. तर आम्हाला घर वगैरे काही नाही आहे. गावाकडं म्हणजे घर बांधायपुरती जागा वगैरे आहे, पण अजून आम्ही काही घर वगैरे बांधलेलं नाही, कारण आम्ही फायनान्शियल तेवढा अजून हे नाही आहे, त्यामुळे आम्ही बांधू. आणि एक हातायचे एवढी भारी म्हणजे हे होतं ना, मी सहज एक पोस्ट टाकली की कुणाला काही क्वेश्चन असतील तर विचारा, मी त्या क्वेश्चनची सगळ्या उत्तरे देईन म्हणून. तर त्याच्यावर एका ताईने असं म्हणजे क्वेश्चन केला होता की ताई तू डिलिव्हरी नंतर काय जेवण केलं होतं. तर आता म्हणजे मला हसायला आलं, कारण ते क्वेश्चन म्हणजे मी दिमागात नव्हता घेतला की असा क्वेश्चन ही मला येईल. पण मी त्या ताईला सांगते की माझं हे झालेलं आहे, शिजर झालेलं आहे. दवाखान्यामध्ये काय औषध वगैरे असतात म्हटलं, डाळ भात वगैरे देत होते, त्यामुळे मी घरी आल्यानंतर पण डाळ भात खाल्ला, पण माझ्या टाक्यामध्ये पाणी झालं भात खाल्ल्यामुळे. मग डॉक्टरांनी मला जे सजेस्ट केलं ते नंतर खायला चालू केलं, अंडी वगैरे, म्हणजे काय भाकरी भाजी वगैरे खाल्ली. फक्त नॉर्मल बिना मसाल्याचं वगैरे जेवण खाल्लं. 1.5 महिना सगळं मी पाळलेलं आहे ते. मग आता थोडेफार जेवढे काही क्वेश्चन होते, जसे की 8-9 असतील, कदाचित 10 असतील, तेवढ्या क्वेश्चनची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओमध्ये. आणि कुणाला काय जाणून घ्यायचं असेल आणि कुणाला काय क्वेश्चन असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण लवकरच तोही व्हिडिओ बनवू राहिलेला क्वेश्चनचा. आणि सगळ्यांना आमची लव्ह स्टोरी जाणून घेण्याची जास्त एक्साइटमेंट आहे. तर हे ह्याच्यानंतर ना ट्राय करू की आपण लव्ह स्टोरीचा व्हिडिओ आणाय. त्यासाठी आपल्याला चिमणीच्या पप्पाला आधी बनवायला लागेल, बनवता व्हिडिओ बनवता. कारण चिमणीचे पप्पा लाजाळू, बघूता येतेत का नाही व्हिडिओ बनवाय. एकटी तर बनवू शकते, पण चिमणीचा पप्पा आल्यानंतर एक मज्जाच वेगळी येईल ना. मग चिमणीच्या पप्पांना म्हणून मी लवकरच आपला लव्ह स्टोरीचा व्हिडिओही बनवेल. मग तुम्ही जसं सगळ्या व्हिडिओंना प्रेम देताय, ह्या व्हिडिओलाही द्यायचीला, आणि इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम द्यायचीला. एवढंच. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.